माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जतमधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरड करड विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे. मग तुम्ही लीडरशिप तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते. आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती. महाकाली साखर कारखाना कवठेमंकाळ आहे जो 280 एकरामध्ये आहे. तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे. जमिनीचा दर काढला आहे 30 लाख रुपये गुंठा. किती? 30 लाख रुपये गुंठा. 110 कोटी रुपये कर्ज भरायचं आहे. 110 कोटी कर्ज भरायचं आहे. ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली आहे त्यांनी 15 कोटी रुपये बँकेत भरलेत. ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे, नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे. आता 110 कोटीला 60 एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होतं आहे. 60 एकर जमीन गेली, परत 20 एकर त्यांनी एक परवानगी दिली, म्हणजे 80 एकर जमीन दिली. 200 एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा. ह्यांचं म्हणणं आहे नाही की तो आम्हालाच पाहिजे.